हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या मित्राच्या चॅनलवरती मुसाफिर ऑन वर्ल्ड टूर मिशन. आणि हा आहे बनारसमधला दिवस दुसरा. आम्ही BHOमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता चालू विश्वनाथ टेम्पलला. हे बॅक साईडला आहे कॉलेज कॅम्पस वगैरे, आर्ट्स, इव्हेंट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आहेत. पूर्ण प्रॉपर युनिव्हर्सिटी आहे भारतातली दुसरी मोठी युनिव्हर्सिटी. हे मंदिर आमच्या आयटिनरीमध्ये नव्हतं. डॉमेट्रीमधल्या नवीन 3 मित्रांच्या सोबत आम्ही इकडे आलो आहे. त्यांच्यामुळे आम्हाला हे मंदिर माहीत झालं आहे. हे मंदिराचं एंट्रन्स आहे आणि समोरच असं भव्य दिव्य मंदिर दिसतं. BHOमध्ये विश्वनाथ टेम्पलला आलेलो, पण टेम्पल आहे बंद. 1 वाजता खुलणार आहे. 1 वाजता आला आहे का? आता काय नाही, ते गार्डनमध्ये बसलो, चिल करतोय, सॉंग लावलेत मस्त. कॉपीराइट येईल रे. माझ्यासोबत मी 4 माकडं घेऊन आलो मित्रांनो. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चालू विश्वनाथ टेम्पलच्या अप्पर साईडला, वरती फर्स्ट फ्लोर असेल मे बी. विटी टेम्पलच्या वरती खूप मस्त वाटतंय, एकदम गार. तो फोटोशूट चालू आहे. हे 2 मित्र आहेत जे आम्हाला डॉमेट्रीमध्ये भेटलेत. हे सुंदर मंदिर बिर्ला कंपनी यांच्याद्वारे बांधलं गेलेलं आहे. महादेवाला समर्पित केलेलं आहे ते मंदिर. खूप सुंदर नक्षीकाम आहे तिथे. खालच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाची पिंड आहे मध्यभागी, आणि वरती श्रीरामांची मूर्ती आहे इथे. बनारसमधून काहीतरी सुविनेर घ्यायचं म्हणून हे घेतो मी. म्हणजे अजून गोष्टी घेईल तशा, तर त्याच्यातलं हे एक आहे. बेडरूममध्ये लावलेलो, काहीतरी प्यायची इच्छा झाली म्हणून हे पितोय. कोल्ड कॉफी विथ थिक आईस्क्रीम. फेमस आहे तो BHOमध्ये. नेक्स्ट स्टॉप रामनगर फोर्ट. देखो इधर से दिखता है, नहीं दिखेगा तो बाद में दिखाऊंगा ना. आता आम्ही BHOवरून रामनगर फोर्ट साठी रिक्षा गेलेली. 120 रुपये घेतलेले आहेत. 150 वगैरे बोलतात. 120मध्ये डन करा. आणि नदीचा व्ह्यू एकदम सुंदर होता. मजा येते नदीचा व्ह्यू बघायला खूप. मित्रांनो, हा आहे रामनगर फोर्ट. हा बळवंत सिंग यांनी 1750मध्ये बिल्ड केला होता, पण सध्या त्याला आता म्युझियम बनवण्यात आलेले आहे इथे. आम्ही सध्या इथे आहोत. इथे 2च ब्रिज दाखवलेले आहेत, पण इथून एक ब्रिज येतो जिथून आम्ही आलेले आहेत. या BHO इथे BHO आहे. या रोडनी या. खूप सुंदर व्ह्यू होता इथला, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. इथे म्युझियमला तिकीट आहे. हे आहेत म्युझियममधल्या राजांच्या जुन्या गाड्या, ज्या आत्ताही चालू कंडिशनमध्ये आहेत. आम्ही खूप लपून शूट करतो आहे, त्यामुळे व्हिडिओ हल्लेली येत असेल. हे आहेत पालख्या, जे राजा महाराजांना घेऊन जायच्या. म्युझियम खूप सुंदर आहे आणि खूप गोष्टी आहेत तिथे पाहण्यासारख्या. लढाईला वापरल्या जाणाऱ्या हत्यारं, खूप विविध प्रकारच्या बंदुकी, हे राजा महाराजांचे घातलेले कपडे, हे तोफखाने, मशीन गन्स त्यावेळेसच्या, असं भरपूर काही आहे या म्युझियममध्ये. म्युझियममधून बाहेर निघलेले आम्ही. गुपचूप शूट केलेलं आहे. प्लीज तुम्ही तसे करू नका, नाही तर 500 रुपयाची फाईन तुम्हाला भरण्यात येईल. आम्ही ग्रुप होतो म्हणून आम्हाला चान्स भेटला की आम्ही कशी शूट केलेले आहे ते तुम्हाला दाखवतो. पहिला सांगतो, कोणी रामनगर किल्ल्यावाल्यांना टॅग करू नका. 1750 साली कदाचित राजा इथे त्यांचे घोडे पळवत असतील, शस्त्रांचा वापर करत असतील, आणि राण्या महाराण्या ह्या गॅलरीतून सगळं पाहत असतील. ही महालाची मागची साईड आहे आणि आम्ही आता चाललो आहे घाटाकडे. या छोट्याशा रस्त्याने इथून हे घाटाकडे चाललो आपण. चालू साला भूत बंगला वाटते. हा आहे रामनगर फोर्टचा नदी किनारीचा भाग आणि इथे
रांजणा मूवीची शूटिंग झाली होती, जिथे धनुष आणि सोनम कपूर भेटतात. हा किल्ला जसा साबूत आहे तसा आपल्या राजांचे किल्लेही साबूत असते तर किती सुंदर वाटलं असतं. क्या नाम होगा, कोई भी नाम रख देंगे तो आपका फिर कुछ पता भी नहीं चलेगा, तो इसलिए आपका नाम से महावीर का नाम राजा बलवंत सिंह के नाम से देखिए बड़ी बराबर सिंह लिखा है ना, राजा बलवंत सिंह के द्वारा स्थापना है. देखो ब्यास जी यहाँ पर आते शिवलिंग वहाँ भी और बुलाया था राजा जी ने. नहीं, राजा हो जाए तो कोई पता नहीं था. वेदो व्यास जी कब के हुए हैं? होंगे महर्षि वेदव्यास महाभारत के समय थे. महाभारत, उन्होंने महाभारत लिखा. महाभारत हो गया 5000 साल. उस समय कौन राजा था? कोई राजा नहीं, एक राजा था. अब इसके 3 अम्बा अंबालिका लड़कियां थी. तो बाद में हुआ 300 साल. इथे महालाच्या मागच्या साईडला आम्ही फोटोशूट करून एकमेकांची ओळख करून घेतली, एकमेकांच्याबद्दल जाणून घेतलं. किती सुंदर नक्षीकाम केलेले हे पहा. हे आम्ही ट्रॅव्हल फ्रेंड बनलो. या आठवणीच्या इराद्यामध्ये आम्ही व्हिडिओ काढली, जी की फेल झाली. रामनगर फोर्ट बघण्याला की खूपच सुंदर आहे, मजा आली. थकलो थोडासा, पण मग भारी आहे, एकदम मस्त आहे. फुल हिस्टॉरिकल आहे गोष्टी. म्युझियम एक नंबर. एवढ्या एक्झॉस्टिंग ट्रिपनंतर खूप फिरलो आहे. त्याच्यानंतर थोडी शिकंजी, थोडं बरं वाटेल. ट्राय करू बनारसची शिकंजी कशी लागते. चला आता बोट राईड करायला अस्सी घाटवरती, आणि तिथून आल्यावरती आम्ही वाटिका पिझेला जाऊ खायला. आम्ही अस्सी घाटवर आलो आहे बोट राईड करायला आणि इथली आरती बघायला. पंचगंगा घाट तक नहीं जाता, शेयरिंग में जहाँ तक जाता है. आम्ही बोट राईड करतोय आता. उसमें भी आधी लाईटें बोलना. 100 रुपये बोलतोय इथून दशाश्वमेधपर्यंत, आणि तिथली दशाश्वमेधची गंगा आरती, आणि तिथून परत इथे असं ड्रॉप करणार आहे तो. आता आम्ही करतोय बोट राईड मणिकर्णिकापासून डायरेक्ट मेन घाट दशाश्वमेध त्याच्या पुढपर्यंत आहेत, आणि ती आरती थांबून परत इथे येऊन सोडणार आहे. बघूयात आता कसा एक्सपिरियन्स आहे, मजा येईल. सगळे लेमन टी पितात आणि फ्रंटलाच बसलोय, कारण इथं शूट करायचं आहे. इथं मजा येईल फ्रंटला उभा राहता. हा गजबजलेला बनारस, या गंगे मातेच्या किनाऱ्यावरील सर्व घाट आणि त्या गंगेच्या किनाऱ्यावरील घाटाची सुंदरता, हे पाहून किती शांत वाटतं. खरं तर आपण बनारसला येत नसतो, आपल्याला बोलवलं जातं महादेवाद्वारे. लोकांना बनारस येता येता पूर्ण आयुष्य निघून जातं, आणि मी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी बनारसला दुसऱ्यांदा येतोय. मला महादेवाने बनारसला दुसऱ्यांदा बोलून घेतलंय. आता मला वाटत नाही की माझ्यातून बनारस निघेल म्हणून. मला बनारसच्या गल्ल्या माहीत आहेत, आणि बनारसच्या गल्ल्यांना मी माहीत आहे. आता मी पूर्णपणे बनारसिया झालोय असं मला वाटतं. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि गंगे मातेच्या आरतीची वेळ झालेली आहे. बोटवाल्याने आपली बोट घाटाच्या किनाऱ्यावरती घ्यायला लावलेली आहे, कारण आपल्याला आरती जवळून बघायला मिळावी म्हणून. जय गंगे माता मैया, जय गंगे माता, जो नर तुमको ध्याता, जो नर मैया जी को ध्याता, मन वांछित फल पाता. जय गंगे माता.
हे मोदीजींनी बांधलेले टेंट्स आहेत, जे की लक्झरी आहेत आणि खूपच महाग आहेत. हे बघा मित्रांनो, गंगेच्या पाण्यामध्ये असे सुंदर बोट्ससुद्धा आहेत, ज्याच्या अप्पर डेकवर तुम्ही जाऊ शकता आणि तिथून सगळे घाट बघू शकता. पण आम्ही साध्या बोटवरतीच बरे आहेत. बोट राईड झालेले, मस्त मजा आली, एकदम शांत वाटलं, स्पिरिच्युअल फिलिंग. बाजूच्या लाईट्स ज्या घाटांवरती लावल्यात खूप सुंदर वाटत होत्या. आता आम्ही चाललोय वाटिका पेजरेला. आम्ही रात्रीच्या जेवणाला आलेले आहेत वाटिका पेजरेला. फेमस आहे, तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओज भेटतील. आणि हॉटेल चालू झालेले आहेत आता. क्या क्या मंगाया आपने? अगली वाली पास्ता और लजाने और ये पैक मारने के लिए मार्गरीटा में मैंने कॉर्न डाल के लिया है. हाँ ठीक है. फटाफट ट्राई करके क्या? ट्राई करेंगे बोला. हाँ वही. जितना भी लगा क्योंकि और एप्पल पाई बाद में लेंगे. एप्पल पाई को टाइम है अभी. एप्पल पाए तो ट्राई करेंगे. वो तो मस्त है इधर आने के बाद, फेमस चीज़ है. मला वाटलं और वेटिंग बहुत है, क्योंकि क्वालिटी चीज़ के लिए आपको वेटिंग देना पड़ता है, थोड़ा टाइम देना पड़ता है. बट एक है करके एम्बियंस बहुत प्यारा है. यहाँ का एम्बियंस बहुत है. फॉरेनर्स वगैरह आते हैं तो लिहाज से तमीज से पेश आई है. दुकान खोल के बैठ सकता है अच्छी जगह पे और पास्ता, दवाइयाँ बहुत लजानिया. कधी की गांड भूक लागली म्हणून पास्ता पिझ्झा वगैरे तुम्हाला दाखवलं नाही, पण तुम्हाला एक क्वालिटी गोष्ट दाखवतो. ॲपल पाय विथ आईस्क्रीम, मस्त सिनेमन फ्लेवर आणि फेवरेट व्हॅनिला आईस्क्रीम. बाप खाऊन बघा फक्त. मेरे को तो पता ही था इतना दूर होगा. आता एक क्रेझी गोष्ट करायला चालले, फर्स्ट टाइम भांग ट्राय करायला चाललेले. मी तर गेली नाही, मी नॉर्मल मिल्कशेक घेईन बदामवाला. कुठली आहे तिथे तुम्हाला दाखवतो, मेन्यू दाखवतो मी, ते ट्राय करू आता. A few moments later. सारा नशा एक तरफ, भांग का नशा एक तरफ. भांग एक अलग ही नशा है. हंस रहे हैं हंसते रहेंगे, रो रहे हैं रोते रहेंगे. ये गेट देखेंगे बोले यार ये गेट क्यों हिल रहा है, बड़े ही खड़ा है. बोल किधर जा रहा है अभी? फुटबॉल खेलने किधर जा रहा है मेरे को बता पहले. अभी उठ जा साले, अभी उठ जा. डन उधर उधर सो जाना यार. किधर जा रहा है, किधर जा रहा है? अभी वो मत छुपा साले. नई वीडियो दूंगा तेरे को ही दिखाऊंगा कल सुबह में. किधर जा रहा है, किधर जा रहा है?